आतापर्यंत आपलं डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये 2 क्वेश्चन्स कंप्लीट झालेत. क्वेश्चन नंबर 3 चा पहिला क्वेश्चन झालाय. दुसरा क्वेश्चन घेऊन घेऊ. 1 + 4x to the power 5 3 + x minus x square 3 + x minus x square to the power 8. 1 + 4x to the power 5 3 + x minus x square to the power 8. Let y equal to 1 + 4x to the power 5 3 + x minus x square to the power 8. हे या टर्मला आपण कन्सिडर केल्या. त्याचा आपल्याला डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. डिफरन्शिएट with respect to x dy by dx is equal to d by dx 1 + 4x to the power 5 3 + x minus x square to the power 8. या टर्मचं डिफरन्शिएशन घ्यायचं. याचं होल पॉवर 1 आहे. जेव्हा होल पॉवर 1 राहते डेरिव्हेटिव्ह प्रत्येका टर्मला अप्लाय होते. अप्लाय होते वेळेस कंडिशन्स आहेत. जर टर्म जनरल ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये असतील तर प्रत्येका टर्मला सेपरेटली अप्लाय होते. मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर वेगळा पर्याय आहे आणि टर्म्स डिव्हिजन मध्ये असतील तर वेगळा पर्याय आहे. आता इथं 2 फंक्शन्स आपल्याकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. हे आहे अशा टाईपचा टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ u into v. डेरिव्हेटिव्ह ऑफ u into v. असं जर असेल u कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ u असं आपण लिहू शकतो. हे होईल 1 + 4x to the power 5 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 + x minus x square to the power 8 plus आता v कॉन्स्टंट 3 + x minus x square to the power 8 into derivative of u. u आहे 1 + 4x to the power 5. 1 + 4x to the power 5 कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म. जेव्हा या टर्मचा आता डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायला येतात डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शनचा होल पॉवर 1 नाही. 1 सोडून जर काही पॉवर असेल तर याला आयदर x to the power n किंवा f(x to the power n) म्हणावं लागेल. हे आहे f(x to the power n). डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x to the power n) असेल हे होईल n f(x to the power n minus 1 into derivative of f(x). हे होईल n f(x to the power n minus 1 8 minus 1 हे होईल 7 into derivative of f(x) 3 plus x minus x square plus इथं हे टर्म कॉन्स्टंट आहे 3 plus x minus x square into derivative of f(x to the power n f(x to the power n minus 1 5 minus 1 is 4 into derivative of f(x) that is 1 plus 4x. हे होईल 8 into 1 plus 4x to the power 5 into 3 plus x minus x square to the power 7 into होल पॉवर 1 आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्प्लिमेंट होईल. मध्ये टर्म सम डिफरन्स मध्ये आहेत, ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये आहेत. प्रत्येका टर्मला डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय होईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 with respect to x plus derivative of x with respect to x minus derivative of x square plus 5 into 3 plus x minus x square into 1 plus 4x to the power 4 into derivative of 1
plus derivative of 4x, derivative of 4x, हे होईल 8 into 1 plus 4x to the power 5, 3 plus x minus x square to the power 7 into 3 being separate constant, constants का derivative 0 है, plus derivative of x with respect to x 1 minus derivative of x square ते होईल 2x, x square का derivative 2x plus 5 into 3 plus x minus x square, 3 plus x minus x square to the power 8 आहे इथं, into 1 plus 4x to the power 4 into 1 being separate constant derivative 0 plus 4x का derivative 4 constant बाहेर derivative of x with respect to x 1, 4 into 1 हे होईल 4. फायनली आपल्याला dy by dx मिळेल, dy by dx is equal to 8 into 1 minus 2x into 1 plus 4x to the power 5, 1 plus 4x to the power 5, 3 plus x minus x square to the power 7, 3 plus x minus x square to the power 7 plus 5 into इथं 0 plus 4 4 उरायले, 5 4 चा हे होईल 20 into 3 plus x minus x square to the power 8 into 1 plus 4x to the power 4. हे आपलं dy by dx चा फायनल आन्सर आहे. यानंतर अजून एक दोन स्टेप्स आपण करू शकता. स्टेप्स करायचं असलं तर काय घ्यावं लागते, 1 plus 4x to the power 4 तुम्ही कॉमन घेऊ शकता आणि याच्यासोबत 3 plus x minus x square to the power 7 कॉमन घेऊ शकता आणि या दोन टर्म्स मधून 4 कॉमन घेऊ शकता आणि समोर आपण एक्सटेंड करू शकता. आता एक्सटेन्शनचं मार्किंगवर डिपेंड करते एक्झाम मध्ये. जर 2 मार्काला जर क्वेश्चन एक्झाम मध्ये असेल तर इथपर्यंत यायचं, जर ते जर क्वेश्चन 3 मार्काला जर विचारलं समोर एक्सटेंड करायचं. चला लिहून द्या. Next question, third one. X upon under root 7 minus 3x. X upon under root 7 minus 3x. Let y equal to x upon under root 7 minus 3x. हे एक टर्म आहे, याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायचं आहे. डिफरेंशिएट विथ रेस्पेक्ट टू x.
dy by dx is equal to d by dx x upon under root 7 minus 3x. आता हे टर्म कसंही राहू द्या, याचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करते वेळेस आपल्याला लक्षात घ्यावं लागते की होल पॉवर 1 आहे की नाही. होल पॉवर जर 1 सोडून काही असेल तर याला f of x to the power n आधी म्हणावं लागेल. जर होल पॉवर 1 असेल तर डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्प्लिमेंट होते. मध्ये इम्प्लिमेंट होते वेळेस आता टर्म कसा आहे, न्यूमरेटर मध्ये एक व्हेरिएबल आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये एक व्हेरिएबल आहे. दोन व्हेरिएबल्स आपल्याकडे आहेत तिथं. हे झालं डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v. डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v जर असेल, न्यूमरेटर मध्ये एक व्हेरिएबल, डिनॉमिनेटर मध्ये एक व्हेरिएबल असेल, तर आपल्याला त्याचा फॉर्म्युला आहे डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर होल डिवाइड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर. v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v होल डिवाइड बाय v स्क्वेअर. हे होईल. सुरूला डिनॉमिनेटर कॉन्स्टंट ठेवायचं, अंडर रूट ऑफ 7 minus 3x into derivative of numerator, that is derivative of x with respect to x, minus आता न्यूमरेटर बाहेर, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अंडर रूट ऑफ 7 minus 3x होल डिवाइड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर अंडर रूट ऑफ 7 minus 3x होल स्क्वेअर. स्क्वेअर रूट आणि होल स्क्वेअर कॅन्सल होईल. अंडर रूट ऑफ 7 minus 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रेस्पेक्ट टू x, या जागी येईल 1 मायनस x इंटू या टर्मचा डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट. रूट मध्ये जर टर्म असेल f of x तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट f of x. आणि सिम्पली x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येते 1 अपॉन 2 रूट x. हे आहे रूट f of x. याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1 अपॉन 2 रूट f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. रूट f of x का डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. 1 अपॉन 2 रूट f of x इंटू derivative of f of x whole divide by 7 minus 3x whole divide by 7 minus 3x. हे होईल dy by dx is equal to under root 7 minus 3x into 1. हे होईल under root 7 minus 3x मायनस x इंटू, इथं आता होल पॉवर 1 आहे, डेरिव्हेटिव्ह दोन्ही टर्म्सला सेपरेटली अप्लाय होईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x होल डिवाइड बाय 2 अंडर रूट 7 minus 3x होल डिवाइड बाय 7 minus 3x. इथं स्क्वेअर रूट आणि होल स्क्वेअर कॅन्सल झालाय. हे होईल dy बाय dx इज इक्वल टू, काही नाही म्हणजे या जागी असेल 1, क्रॉस मल्टिप्लाय करू शकता, अंडर रूट 7 minus 3x इंटू 2 अंडर रूट 7 minus 3x. हे होईल 2 इंटू रूट इंटू रूट. रूटमध्ये जर टर्म सेम असतील तर ते टर्म कॅन्सल होऊन रूटच्या बाहेर येईल. 7 minus 3x minus 1 into this term, जशाच तसं टर्म घेऊ, x into derivative of 7 separate constant 0 minus 3x चा डेरिव्हेटिव्ह 3. 3 कॉन्स्टंट बाहेर, x चा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू x 1. 3 into 1 हे होईल 3 होल डिवाइड बाय 2 into अंडर रूट 7 minus 3x होल डिवाइड बाय 7 minus 3x. आता हे टर्म झालं न्यूमरेटरचा होल डिनॉमिनेटर. न्यूमरेटरचा होल डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय होईल.
हे मिळेल आपल्याला dy बाय dx इज इक्वल टू 2 7 जा 14 मायनस 2 3 जा 6 इथं -3 उरायला आहे -3 इंटू -x प्लस 3x होल डिवाइड बाय 2 इंटू न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय होते 2 इंटू √7 मायनस 3x इंटू 7 मायनस 3x. आता या दोन टर्म्सला जर विचार केल्या इथे एक स्टेप आपण करू शकता. दोन्हीचा बेस सेम आहे. बेसेस जर सेम असतील